बहन कुमारी मायावतीजी या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तुम्हाला सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असणारं, बहुजन समाज पार्टीसाठी आदर्श व्यक्तिमत्व असणारं राज्यसभा खासदार सन्माननीय गौतम साहेब, या महाराष्ट्राची धुरा बहुजन समाज पार्टीची ज्यांच्या हातामध्ये आहे आणि ज्यांनी, मी असं म्हणेल की सर्वप्रथमच मी या ठिकाणाहून जी बोलते आहे आणि तुमच्या समोरून जी डरकाळी फोडते आहे, तो महिलांना प्रथमच त्यांनी सन्मान बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षांनी दिला. तो पहिला अध्यक्ष सन्माननीय डोंगरे साहेब, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष. जरा महिलांनी जोरदार टाळ्या वाजवू द्या. आपण म्हणतोय या 31व्या शतकामध्ये जीवन जगत असताना कुठल्याही संघटना असो, सामाजिक संघटना असो, आर्थिक संघटना असो, राजकीय संघटना असो, शैक्षणिक असो, की आपली कुठलीही संघटना आपण जर पाहिली तर आजही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा पाहिजे तितका बदललेला नाही. पण मोठ्या स्वाभिमानाने आणि अभिमानाने मी सांगितलं पाहिजे की देशात असणारा एकमेव हा राजकीय पक्ष एक ऐसी पार्टी है बहुजन समाज पार्टी जिसमें महिलाओं का बड़े पैमानों पर सम्मान किया जाता है. ते आमचे अध्यक्ष सन्माननीय डोंगरे साहेब, मंचावर उपस्थित सर्वच बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, या महाराष्ट्र राज्यामधून विदर्भातून आलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाची आन बान शान को बढ़ाने वाले मेरे प्यारे भाइयों बहनों, सबको मेरा आज के दिन सलाम आणि सर्वांना मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. आपको बता देना चाहती हूँ साथियों, मान्यवर कांशीराम साहब ने कहा है कि सिर्फ प्राण निकलने पर ही मौत नहीं होती. साथियों जरा गौर से सुनिएगा, आज हमें किसकी जरूरत है. क्या कहते हैं मान्यवर कांशीराम साहब, क्लेशहूं विमानंतर बहुजनांचा माली, घरोघरी पेटविल्या क्रांतीच्या मशाली, या कामाचे कुणा नाही मागितले दाम, वारे वा धन्य कांशीराम, वारे वा धन्य कांशीराम. वो कांशीराम साहब जी कहते हैं कि साथियों सिर्फ प्राण निकलने पर ही मौत नहीं होती है, बल्कि वो भी मरे हुए होते हैं जो अपने हक और अधिकार को चुपचाप सहते हुए देखते हैं. इसलिए हमें तय करना चाहिए आज के दिन मान्यवर कांशीराम साहब के जयंती के उपलक्ष्य में कि हम मुर्दा इंसान हैं कि जीवित इंसान हैं, हमारा कर्तव्य क्या है. जयंतियां तो आती है और जाती रहती है महापुरुषों की हर साल, लेकिन हमें इस जयंती के उपलक्ष्य में कुछ संकल्प करना होता है. साथियों क्या संकल्प करना होता है, क्या कहा है मान्यवर कांशीराम साहब ने. मैंने तो बाबा साहब अम्बेडकर की सिर्फ एक ही किताब पढ़ी है. साथियों कांशीराम साहब जी कहते, मैंने तो बाबा साहब अम्बेडकर की सिर्फ एक ही किताब पढ़ी है. आप कैसे अम्बेडकरवादी है. अम्बेडकरवादी यानी कौन कौन है, जो भी बाबा साहब के विचारों को मानने वाले लोग हैं वे सभी अम्बेडकरवादी होते हैं. चाहे इस महाराष्ट्र में रहने वाला मेरा ओबीसी भाई हो, एससी हो, एसटी हो, विजयएंटी, मुस्लिम हो, आदिवासी हो, और इतना ही नहीं है, हमारे बहन जी ने जो नारा लगाए हैं सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, उसमें आने वाला मेरा ब्राह्मण समाज भी अगर है वो भी अम्बेडकरवादी है. अगर बाबा साहब अम्बेडकर के मान्यवर कांशीराम साहब की विचारधारा को अगर मानता है वो भी अम्बेडकरवादी है. इन सभी को कहते हैं मान्यवर कांशीराम साहब कि ये कैसे अम्बेडकरवादी है. कितनी सारी किताबें पढ़ते हैं, पढ़ते ही नहीं लिखते भी हैं, किताबें बेचते भी हैं, लेकिन टस से मस नहीं हो रहे हैं, महाराष्ट्र में सत्ता नहीं ला रहे हैं. हमें विचार करना है साथियों. कितने सारे लोग हैं, हमने तो कल्पना भी नहीं की थी आज के इस प्रोग्राम में इतने बड़े पैमाने पर आप लोग आओगे. जरा आपके लिए जोरदार तालियां बजा दीजिए साथी. बाबा साहब अम्बेडकर ने कहा है कि मैंने तुम्हारे लिए जो कुछ भी किया है वो बेहद मुसीबतों, अत्यंत दुखों और बेशुमार विरोधियों का मुकाबला करके किया है. तुम्हारा कर्तव्य है कि ये कारवां सदा आगे ही बढ़ता रहे. बेशक कितनी ही रुकावटें क्यों न आए, लेकिन मेरे अनुयायी इसे पीछे न जाने दे. हमारी ये जिम्मेदारी है साथियों. इसके आगे चल के फिर बाबा साहब ने कहा है कि ये बताना आपको बहुत ही जरूरी है. कैसा समय आ रहा है, हमारा खाना पीना छिना जा रहा है,
सबको पता है। हमारा किसान मरे जा रहा है, हमारे सुशिक्षित बेरोजगारियों को नोकरियां नहीं है। फौजाबाद धोरण या देशात आणलंय तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणून मी परत आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी हम बाबासाहेब आंबेडकर को मानने वाले लोग हैं साथी। एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए। अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका सास था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था। मानतो की नाही आपण बाप? या ठिकाणी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला कोणी हुजरी म्हटलं तरी माझ्यासोबत तुम्ही सगळीच्या सगळी जनता धावत उठून पडाल, का रे तू का अपशब्द काढलाय म्हणून। मग बाबासाहेबांनी हे देखील सांगितलं होतं मित्रांनो की निवेदन है तुमसे ऐ मेरे लोगो, बना की मूर्ति मुझको ना पूजो, पूरा तुम्हें करना मेरा अभियान होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा। मुझे मूर्ति बनाकर मेरी मूर्ति की आपको पूजा करनी नहीं है, ताकि मैंने जो आपको हक दिया है उन हकों का आपको पालन करना है, उन विचारों का आपको पालन करना है, उन अधिकारों के चल पर इस देश में सत्ता ही अशी गुरकिल्ली आहे ज्या गुरकिल्लीने कोणत्याही समस्येचं कुलूप उघडता येते। ती सत्तेची चावी आपण आपल्या हातात घ्या, हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। जाओ अपने घरों के दीवारों पे लिख दो कि तुम्हें इस देश की हुक्मरान जमात बननी है। ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे मित्रांनो। मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रचंड असा त्याग साहेबांचा आहे, प्रचंड असा त्याग बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। हा त्याग आपण लक्षात घेतला पाहिजे। आणि एवढंच नाही तर आमची आयरन लेडी, आमच्या सगळ्या महिला भगिनींसाठी वो हमारे लिए सावित्री है। जो संघर्ष सावित्रीबाई फुले ने खड़ा किया था वही संघर्ष बहन जी ने खड़ा किया है। किसी की औकात और शान नहीं साथियों कि घर बार छोड़कर समाज के लिए काम करना। मान्यवर कांशीराम साहेबांनी देखील तेच केलं। शेवट जाता जाता एका सेकंदामध्ये म्हणून सांगते आहे की शासनकर्त्या जमातीचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे। सन्माननीय डोंगरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येत्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला खातं खोलायचं आहे मित्रांनो। किती दिवसपर्यंत आपण असं सहन करणार आहोत, किती दिवसपर्यंत आपण असंच कार्य करणार आहोत? काहीतरी आपल्याला सक्सेस मिळाल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही, आणि थांबला तो संपला हे आपल्याला माहिती आहे। जाता जाता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक शेवटचं स्टेटमेंट मी आपल्याला सांगितलं पाहिजे की टस से मस नहीं हो रही है जो कांशीराम साहब कहते हैं ना, हमें क्या करना है। बाबासाहेबांनी सांगितलं की मी जेवढी गरिबी अनुभवली असेल तेवढी गरिबी देशातल्या एकाही नेत्याने अनुभवली नाही। मी गरीब असून कधीही गरिबीचं कारण सांगून मी माझं स्वाभिमान, माझं आंदोलन कमी होऊ दिलं नाही। एवढंच नाही तर मी गरीब असून कधीही पैशासाठी व पदासाठी विकल्या गेलो नाही। मित्रांनो तेच ध्येय प्रत्येकाने लक्षात ठेवा। संविधान वाचवा, संविधान वाचवा म्हणून तुम्ही गेले त्यांच्या पाठीमागे, अरे कोण संविधान वाचवणार आहे? ज्या बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर जाण्यासाठी म्हणून एवढा प्रचंड विरोध केला, ये शान, ये शौकत, ये विश्वास न होता आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता। घर मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने न लिखा होता, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने न लिखा होता। या संविधानाला जर साबूत ठेवायचं असेल, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी हाच एकमेव पर्याय आहे। बहुजन समाज पार्टीच जरा हात वर करा मित्रांनो। चॅनल वाल्यांना आपण बोलवलंय, प्रचंड मेहनत घेतली आमच्या महिला भगिनी, आमचे सन्माननीय आयोजक अनोमदर्शी भैसारे साहेब जिल्हाध्यक्ष, आमच्यासाठी म्हणून फार मोठं असं व्यक्तिमत्व आहे। सगळी कार्यकर्ता मंडळी, प्रचंड पैसा या कार्यक्रमासाठी लागलेला आहे आणि म्हणून जरा सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे। सगळ्या देशाला कळू द्या की या वर्ध्यामधून आम्ही क्रांतीची ज्वाला इथे बुलंद करणार आहोत। बहुजन समाज पार्टीच, बहुजन समाज पार्टीच, बहुजन समाज पार्टीच। थँक्यू व्हेरी मच। जय